माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरं नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एषत् तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षितं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपंकजं. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये पवित्र अशा या गणेशोत्सवाच्या पर्व काळामध्ये भगवान श्री गणरायांच्या समोर सिद्धेश्वर भगवंताच्या सान्निध्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाधीस्थळामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्री गणरायांचा उत्सव सुरू आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने होत आहे. साधू संतांनी संत वाङ्मयामध्ये शास्त्रामध्ये गणपती बाप्पाच्या तिन्ही रूपांचं वर्णन आलेलं आहे. काही ठिकाणी गणपती बाप्पाचं भौतिक रूप सांगितलेलं आहे, काही ठिकाणी गणपती बाप्पाचं दैविक रूप सांगितलेलं आहे आणि आध्यात्मिक रूप आहे. भौतिक रूपाचं पहिलं आपल्याला ध्यान करायचं आहे. कालही आपण पाहून आलो, आरतीमध्ये सुद्धा गणपती बाप्पाचं भौतिक रूप सांगितलेलं आहे, आध्यात्मिक रूप आणि दैविक रूप तिन्ही सांगितलेलं आहे. गणपती बाप्पाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केलं, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. हां हो, सर्व अंगाला भगवान गणरायांच्या शेंदुराची उटी आहे. अगोदरच गणपती बाप्पा शोभिवंत आहेत, सुकुमार आहेत आणि शेंदुराची उटी लावल्यामुळे आणखीनच शोभिवंत दिसत आहेत. रामदास स्वामींनी हे जे वर्णन केलेलं आहे हे बालगणेशाचं वर्णन केलेलं आहे. गौरी कुमारा असं म्हटलं आहे आणि सुंदर अशी शेंदुराची उटी आणि कंठामध्ये मुक्ता फळांची मोत्यांची माळ आहे. पुढे काय म्हटलं आहे, पुढचं चरण, रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. हो, मुकुटामध्ये सुंदर असं रत्न आहे. चंदनाची उटी कुमकुम केशरा, आणि चंदनाची उटी कुमकुम केशर यांची उटी पार्वती मातेने आपल्या या लाडक्या बाळाला लावलेली असल्यामुळे गणपती बाप्पा आणखीनच शोभून दिसत आहेत. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, आणि मुकुटसुद्धा हिऱ्यांनी जडवलेला असा आहे. ऋणझुंती नूपुरे, आणि बालगणेशांचं हे जे रूप आहे हे नृत्य करत आहे. नाचतात लहान मुलं, जशी त्यांच्या हातामध्ये पायामध्ये अलंकार घातल्यानंतर नृत्य करतात, नाचतात, बागडतात, त्याप्रमाणे गणपती बाप्पासुद्धा नृत्य करतात. गणपती माझा नाचत आला म्हणतात. असे नाचणारे गणपती त्यांच्या पायामध्ये नुपूर आहेत, ती रुंझून रुंझून करत आहेत. अशा गणपतीच्या या भौतिक रूपाचं वर्णन केलेलं आहे. दैविक रूपाचं सुद्धा वर्णन आहे. गणपती बाप्पा जे आहेत
ते दिव्य आहेत, म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख करणारे आहेत. सुख करता आणि दुःख हारता आहेत. लौकिक सुख घेण्यापेक्षा आपण परमार्थिक सुख या ठिकाणी घ्या. ज्याला ज्ञानोबारांनी सुख असं म्हटलेले, अगा सुखते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय. असं जे आत्यंतिक सुख आहे, ज्या सुखाची प्राप्ती झाल्यानंतर सगळ्या दुःखाची निवृत्ती होते किंवा सगळं जीव विसरतो, ज्या सुखांचा प्राप्ती झाल्यानंतर परत त्याला काही मिळवावं असं वाटत नाही, अशा सुखाचे कर्ता भगवान गणेश आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्ञान देऊन, आपल्यावर कृपा करून, त्यांची जर कृपा झाली तर आपल्या जीवनात ते सुख प्राप्त होणार आहे. सुख करता दुःख हारता. आणि आपल्या जीवनातलं सगळं दुःख, 3 प्रकारचं दुःख, आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक, त्या दुःखाचं हरण करणारे आहेत. सुख करता, दुःख करता, हारता आणि वार्ता विघ्नाची नुरवी. आपल्या जीवनातली सगळी जी विघ्न आहेत त्या सगळ्या विघ्नांची वार्ता नुरवी म्हणजे निवृत्त करणारे आहेत. काय करणार आहे? नुरवी आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची, ज्याची कृपा आपल्या जीवनातलं त्या ठिकाणी त्यांच्या कृपेच्याद्वारे सगळं दुःख, त्या विघ्न त्या ठिकाणी जाणार आहे. आपल्या जीवनामध्ये प्रेम देणार आहे. दुःख हरण करून सुखाची प्राप्ती करून देणारी गणेशांची कृपा आहे. हे आदिदैविक गणपती बाप्पाचं रूप आहे. आणि आध्यात्मिक रूपाचंही चिंतन केलेलं आहे. आपण दररोज थोडं थोडं चिंतन करतोय. असे जे गणपती बाप्पा आहेत, त्या गणपती बाप्पांना वंदन करून आपला जो मूळ विषय चाललेला आहे त्याच्याकडे आपण वळूया. 10व्या अध्यायाचं आपलं चिंतन सुरू आहे. आणि भगवान परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा विभूतींचा उपदेश करतात. आणि आता या 10व्या अध्यायाचा उपसंहार भगवान परमात्मा करतात. विभूती सांगत असताना भगवंतांनी अनेक प्रकारच्या विभूती सांगितल्या, सर्व क्षेत्रातल्या विभूती सांगितल्या, सर्व वस्तूतल्या विभूती सांगितल्या. आणि शेवटी उपसंहार करताना भगवान म्हणतात की आता हे सगळ्या विभूती सांगत बसण्यापेक्षा मी तुला एक महत्त्वाची विभूती सांगतो. माझं ध्यान जर तुला करायचं असेल तर यच्चापि सर्वभूतानां बीजम तदहम अर्जुन. सर्व सृष्टी जे आहे, प्राणीमात्र आहेत, या सगळ्यांच्यामध्ये असलेलं जे बीज आहे ते मी आहे. बीजाचं वर्णन आपण काल करून आलो. बीज म्हणजे जे सार असतं आणि ज्याचा विस्तार वृक्षामध्ये असतो त्याला बीज असं म्हणतात. जे मूल असतं त्याला बीज असं म्हणतात. आपल्याला जरी वृक्ष दिसत असला तरी वास्तविक पाहता बीजाची झाले तरू, त्या बीजाचाच विस्तार आहे. म्हणजे वृक्ष पाहत असताना सुद्धा आपण बीजालाच पाहत असतो. त्याप्रमाणे भगवान म्हणतात ही सगळी चराचर सृष्टी जरी तुला दिसत असली तर या चराचर सृष्टीचं बीज, कारण, मूलतत्व, सार कोण आहे? मी आहे. आणि म्हणून या सृष्टीच्या रूपाने तू सृष्टीला पाहण्यापेक्षा या सृष्टीमध्ये तू मला पहा. सृष्टी ही सृष्टी नसून माझंच रूप आहे असं तू मान. म्हणजे तुझ्या जीवनामध्ये तुला खरा आनंद, शाश्वत सुख प्राप्त होईल. जरी आपण अलंकार पाहत असलो तरी सुद्धा अलंकारामध्ये बीज काय आहे? सोनं आहे. बऱ्याच वेळेला अलंकार पाहता पाहता आपण सोनं विसरून जातो. ज्ञानोबारांनी वर्णन केलं आहे, अलंकाराशी आले बाळका सोने वाया गेले, तैसे नामरूपी दुराविले अद्वैत जया. लहान मुलगा जो असतो तो सोनं पाहत नाही, तो अलंकार पाहतो.
मला हा अलंकार पाहिजे, मला तो अलंकार पाहिजे. त्याला जर अंगठी आवडली तर तो म्हणतो मला अंगठीच पाहिजे. बाप म्हणतो नाही नाही हे कडं घे, पण कडं नको, मला काय पाहिजे, अंगठी पाहिजे. याचा अर्थ काय, त्याची दृष्टी जी आहे ती केवळ नामरूपामध्ये गेलेली आहे. आपण नेहमी उदाहरण सांगत असतो, लहान लहान मुलं जी असतात ती यात्रेमध्ये जत्रेमध्ये आईवडील त्यांना घेऊन जातात. हां, फक्त गडबड करू नका, शांततेत बसायचं. लहान मुलं जी आहेत, लहान मुलांना घेऊन आईवडील त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर ते लाकडाची खेळणी असतात. वाघ असतो, सिंह असतो, घोडा असतो. कशाचा, लाकडाचा असतो. आणि मुलाला वडील विचारतात तुला कशावर बसायचं आहे, तो म्हणतो मला वाघावर बसायचं आहे. आता अगोदर एक मुलगा वाघावर बसलेला असतो, तेव्हा तो जो खेळणीवाला आहे तो म्हणत असतो अरे बाबा आता वाघ काय खाली नाही, तू कशावर बस, घोड्यावर बस. हा मुलगा म्हणतो मला घोड्यावर नाही बसायचं, मला वाघावर बसायचं आहे. तर पहिल्या मुलाला वाघावरून उतरायला जावं तर तो रडायला लागतो, तो म्हणतो मलाही वाघावर बसायचं आहे. दोन्ही मुलं रडायला लागतात वाघावर बसण्याकरता, जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत. आता मोठं झाल्यावर वाघावर बसायला रडतील का? मोठं झाल्यानंतर त्याला माहिती पडतं की हे वाघ, घोडा हे सगळं काय आहे, लाकूड आहे. हे आपण केलेल्या कल्पना आहेत आणि त्यामुळे आपण रडत होतो लहानपणी. आता आपण मोठं झालो आहे, आता रडायचं नाही, आता हे सगळं लाकूड आहे. तसं या जगामध्ये हे सगळं दिसतंय. आपण वेगवेगळे आकार, नाव, रूप याच्यामध्ये गुंततो. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, आणि त्याच्यातून रागद्वेष निर्माण होतात, सुखदुःख निर्माण होतात, आसक्ती निर्माण होते. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात या सृष्टीकडे पाहत असताना सृष्टी म्हणून पाहू नका, नामरूपाच्या दृष्टीने पाहू नका, त्याच्यामध्ये असलेलं बीज पहा. कोणतं बीज आहे त्याच्यामध्ये? बीजं माम सर्वभूतानां यच्चापि सर्वभूतानां बीजं तद अहम अर्जुन. सगळ्या या सृष्टीचं बीज कारण मी आहे. आणि म्हणून न तदस्ति विना यत्स्यान मया भूतम चराचरम. मया विना, माझ्याशिवाय ह्या चराचर सृष्टीमध्ये दुसरं तुला काही सापडणार नाही. एखाद्या माणसाला जर आपण म्हटलं ठीक आहे अलंकार आहेत आणि सोनंही आहे, मला अलंकार द्यान सोनं घेऊन जा, असं होईल का? सोनाराने अलंकार केले, तुझे अलंकार तुला घेईन, माझं सोनं मला दे, असं म्हणता येईल का? सोन्याशिवाय अलंकार राहतील का? उलट अलंकार ही काय आहे, कल्पना आहे. सोन्याच्या ठिकाणी अलंकार ते वरचिलीकडे लेतयाचेनी भावे. जरी सोने लेणे होनी घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे. एर अलंकार ते वरचिलीकडे. हे घालणाऱ्याच्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना आहे किंवा सोनाराच्या. वास्तविक पाहता हे अलंकार म्हणजे काय, सोनं आहे. त्याला सोन्याला सोडून अलंकार राहू शकत नाही, मातीला सोडून मातीचं भांडं राहू शकत नाही. तसं मला सोडून जगातला एकही पदार्थ नाही. जगामध्ये जेवढे काही पदार्थ दिसतात, वस्तू दिसतात, भगवंतांनी चर आचर असं म्हटलं आहे. म्हणजे काही स्थावर असतील, काही जंगम असतील, जड असतील, काही चेतन असतील, या सगळ्या पदार्थामध्ये मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. याच्यामध्ये अस्ति, भाती, प्रिय आणि नामरूप अशा 5 अंशांनी जगत आहे. कोणताही पदार्थ आपण हातात घेतला, बघा आता ही हार माझ्या हातात घेतला, याच्यात सुद्धा 5 अंश आहेत. 5 अंशाने बनलेलं आहे. अस्ति, भाती, प्रिय म्हणजे हा हार आहे, हार मला भासतो.
कळतो, म्हणजे अस्तित्व, ज्ञान आणि प्रियत्व. आणि याला काहीतरी नाव आहे आणि याला काहीतरी रूप आहे. पण आता हा हारच जर एखाद्याने शेतात टाकला तर शेतात टाकल्यावर ह्याचं काय होणार आहे? माती होणार आहे. मग माती झाली, मग या हाराचं नामरूप शिल्लक राहिलं का हो? मग काय शिल्लक राहिलं? पण हारातलं आस्ती भाती प्रियत्व शिल्लक राहिलं. माती आहे, माती भासते, मातीचा आनंद मला आनंदरूप आहे. म्हणजे हे जे न बदलणारं आहे ते शिल्लक राहतं. बदलणारं जे आहे ते मायेचे अंश आहेत आणि न बदलणारे ते परमात्म्याचे अंश आहेत. आणि जे न बदलणारा अंश आहे त्याला बीज असं म्हटलं आहे. बंद कर बघ. हां. न तदस्ति विना यत्स्यान मया भूतम चराचरम. आणि संतांना म्हणून ही अनुभूती येते. चर असू द्या अचर असू द्या, संतांना त्याच्यात परमात्मा दिसतो. आपल्याला भिंत दिसते, पण ज्ञानेश्वर महाराजांना ती भिंत जड दिसते का चेतन दिसते? आपण भिंतीबरोबर बोलू का? आणि बोलायला लागलो तर लोक आपल्याला शहाणं म्हणतील का? पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले, चल ग बाई, चल ग बाई म्हटली की ती निघाली. चालविली जड भिंती. आपल्याला रेडा दिसतो, निर्बुद्ध प्राणी आहे, पण ज्ञानोबारायांना तो काय दिसतो? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी कतया आम्हा नाही. आदी ब्रह्मा करोनी शेवटी मशक धरोनी स्वरूप माझे. हां, काय म्हणून या परी ब्रह्मादी पिपलिकावरी मी वाचोनी दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे तया चेहरे झाले ज्ञानाचे न देखे. म्हणून उत्तम मध्यम भेद जो आहे याला दुःस्वप्न म्हटलं आहे. चांगलं स्वप्न असेल तर ठीक आहे, नाही वाईट स्वप्न आहे, भेदाचं आहे, तो पाहत नाही. कारण त्याला चेहरे झाले ज्ञानाचे, ज्ञानाची पहाट झालेली आहे, ज्ञानाची जागृती प्राप्त झालेली आहे. म्हणून संतांना मात्र आपल्याला हे जड पदार्थ दिसतात, चेतन पदार्थ दिसतात, चांगलं दिसतं वाईट दिसतं, पण भगवान म्हणतात या चराचर सृष्टीमध्ये बीज आहे ते मी आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. आणि असं जर पाहायला तू लागलास तर या दृष्टीने जर पाहिलंस, व्यापक दृष्टीने पाहिलं तर माझ्या विभूतीला अंत आहे का सांगा? नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप. हे परंतप, शत्रूंना तापवणारा. आता तुझ्याकडे कोण शत्रू आहे? अज्ञान शत्रू आहे, भेद हा शत्रू आहे, याला घालवायचं आहे. आणि म्हणून मम दिव्यानाम विभूतीनाम अंत नास्ती. माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही आहे. का अंत नाही? कारण मलाच अंत नाही. मी अनंत आहे, मी देशाने अनंत आहे, मी कालाने अनंत आहे, मी वस्तूने अनंत आहे. सर्व देशात आहे, मी सर्व काळात आहे आणि सर्व वस्तूत आहे. आणि माझा अंत नसल्यामुळे माझ्या विभूतीला सुद्धा काय नाही, अंत नाही. आणि मी दिव्य असल्यामुळे माझ्या विभूतीसुद्धा दिव्य आहे. विभूती म्हणजे काय? भगवंताचं विशेष प्रगटन, विशेष रूपाला आला, विशेष भावाला आला भगवान परमात्मा. म्हणून एषः तुद्देशतः प्रोक्तः. विस्ताराने विभूती सांगता येतील मला, परंतु मी तुला उद्देशता सांगितल्या म्हणजे संक्षेपाने सांगितल्या. कारण विस्ताराने सांगितल्या तरी 1000 जन्म गेलं तरी सांगणं होणार नाही.
म्हणून आपलं संक्षेपाने तुला कळावं म्हणून सांगितलं असं श्लोकामध्ये म्हटलं आहे. आता ओव्या बघा, ओवी क्रमांक 300. वाचा सर्वांनी ओवी. पै पर्जन्याची या धारा वरी लेख करवेल धनुर्धरा, का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठी. किती भगवान परमात्मा म्हणतात माझ्या विभूती आहेत, किती व्यापक आहेत. एक वेळ पर्जन्याच्या धारा वरी लेख करवेल धनुर्धरा. हे धनुर्धरा, पर्जन्याच्या धारा लेख करवेल म्हणजे पर्जन्याच्या धारासुद्धा मोजता येतील, कारण तू धनुर्धर आहे. सगळ्याला नाही मोजता येणार, त्यालाही नाही मोजता येणार, पण तरीसुद्धा तुझ्यासारख्या एखाद्या श्रेष्ठ माणसाला, धनुर्धराला मोजता येईल. काय मोजता येईल? पावसाच्या धारा. पाऊस पडतोय नुसतं आळंदीत नाही, सगळ्या महाराष्ट्रात. आणि किती पावसाच्या धारा आहेत, सगळीकडे पाऊस पडतोय जगात. कुठं कुठं पडतोय आणि किती धारा पडतात, मोजता येतील का? मोजता येणार नाही. पण समजा एखाद्याने ठरवलं तर मोजता येईल. हां हां, एवढे आहेत असा अंदाजे कोणीतरी म्हणेल, मोजता येणार नाही. अनंत आहेत, मोजता येतील की नाही सांगता येत नाही. वरी लेख करवेल धनुर्धरा, किंवा का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठी. पृथ्वीवर गवताचे अंकुर किती आहेत, त्यालाही एखाद्या वेळेस मोजता येईल निश्चित. पण अंकुराची गणनाही कदाचित समाप्त होईल, परंतु भगवंताच्या विभूती मोजता येणार नाही, सांगता येणार नाहीत. एवढ्या भगवंताच्या विभूती आहेत. किंवा आणखीन पुढे म्हणतात, पै महोदधीचिया तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा, तेवी माझ्या विशेष लिंगा नाही मिती. बरोबर आहे ना ओवी? हे तर पाठभेद आहेत थोडे थोडे. महोदधीच्या तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा, तेवी माझ्या विशेष लिंगा नाही मिती. अर्जुना, महासागरांच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही, त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही. म्हणजे महोदधी आहे, म्हणजे मोठा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लाटा आहेत. किती लाटा निर्माण होतात? एक मनुष्य बसला, म्हटलं आता या लाटा मोजायच्या, मोजता येतील का? अहो किती लाटा निर्माण होतात, काही लाटा विरतात, परत निर्माण होतात, अशा कितीतरी लाटा निर्माण होतात. मनुष्य मोजू शकत नाही, कोणी मोजू शकत नाही. त्याप्रमाणे तेवी माझ्या विशेष लिंगा नाही मिती. त्याप्रमाणे माझ्या ज्या काही विशेष विभूती आहेत त्यांची गणना करता येत नाही. जशा समुद्रावर अनेक लाटा निर्माण होतात, तशा माझ्या स्वरूप समुद्रावरती जणू तरंग, काय ते विचारसागरातलं सुरुवातीचं आहे, माझ्या स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. पुढं काय? सूर्य चंद्र वरुण मिरविती, देवी कुबेरही तैशीच. त्या स्वरूप समुद्रावर येणाऱ्या सगळ्या लाटा आहेत. तुम्ही आम्ही सुद्धा काय आहेत? लाटा आहेत. किती लाटा आल्या आणि किती लाटा गेल्या, हे सगळ्या विभूतीच आहेत. काही विशेष विभूती आहेत. बघा तुम्ही प्रत्येकाकडे, विशेष करून आळंदीत सगळ्या विभूती आहेत. सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे सगळ्या विभूती आहेत.
अनेक प्रकारच्या विभूती भगवान म्हणतात, त्या विभूतीला समुद्राच्या लाटा जशा मोजल्या जाऊ शकत नाहीत, तशा माझ्या विभूती तेवी माझ्या विशेष लिंगा नाही मिती, म्हणजे गणना नाही. पण तरीसुद्धा मी सांगितल्या, ऐशी आहे 7-5 या प्रधाना विभूती सांगितली तुझा अर्जुना, तो हा उद्देश जोगा मना हाच गमला. मी या ठिकाणी तुला काही विभूती सांगितल्या, ऐशी आई 7-5 प्रधाना. त्याच्यातल्या तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 75 मुख्य विभूती सांगितल्या. पण हे आमचे जे थोडक्यात विभूती सांगणं आहे अर्जुना, आमच्या मनाला वरवरचं वाटलं. ऐशी आहे किती? 7 आणि 5, 5-7 सांगून टाकल्या, असं एक म्हणतो ना आपण, 5-7 सांगितल्या अशा अर्थाने घ्या, किंवा मग 7-5, 7वर 5 घ्या, कारण देवाने किती सांगितल्यात? 75 सांगितलेले आहेत. अशा तुला सांगितल्या, मुख्य सांगितल्या विभूती सांगितली तुझं अर्जुना. तू अर्जुन असल्यामुळे तुला सांगितल्या. रुजत्वात अर्जुना, तू सरळ मनाचा आहेस, सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, असा तू आहेस अर्जुना. तू परिसोनी अनुष्ठिशी म्हणून सांगितल्या. महत्त्वाच्या सांगितल्या. पण तो हा उद्देश जोगा मना हाच गमला, परंतु हा संक्षेप केलेला आहे. सगळ्या विभूती सांगू मी शकलो नाही, काही महत्त्वाच्या मला सांगाव्या लागल्या. पण हा संक्षेप मी जो केलेला आहे तो उद्देश जोगा मना हाच गमला. माझ्या मनाला एवढं काही ते आवडलेलं नाही. का आवडलं नाही? कारण अजून तुला यथार्थ स्वरूप कळलेलं नाही. अजून मी तुला यथार्थ स्वरूप सांगू शकलो नाही, किंवा तुला पटवून देऊ शकलो नाही. आणि विभूती म्हणजे संक्षेप आहे, थोडाच भाग तुला मी सांगितला, आशेष अजून सांगितला नाही, सगळं सांगितलं नाही. सगळं कळल्याशिवाय मनुष्याला समाधान मिळणार नाही. म्हणून मला ते थोडंसं वरवरचं वाटलं. येरा विभूती विस्ताराशी काही, एथ सर्वथा लेख नाही, म्हणून परिसशी तू काही आम्ही सांगो किती. एवढा जो विभूतीचा विस्तार आहे, इथं मुळीच मर्यादा नाही. एथ सर्वथा लेख नाही. किती जरी गणना करण्याचा प्रयत्न केला, मोजण्याचा प्रयत्न केला, तरी मोजता येणार नाही. कारण कालातीत असलेला परमात्मा आहे, देशातीत आहे. देश, काल आणि वस्तू या परमात्म्यामध्ये कल्पित आहेत. परमात्मा या सगळ्यांचं अधिष्ठान आहे, त्याच्यावरून व्यापक आहे परमात्मा. आणि म्हणून किती जरी त्या ठिकाणी मोजण्याचा प्रयत्न केला, कोणी मोजण्याचा प्रयत्न केला विभूतींचा, सर्वथा लेख नाही, म्हणून परिसशी तू काही आम्ही सांगो किती. मग आता तू तरी किती ऐकणार आणि आम्ही तरी किती सांगणार. एथ वेद मुके झाले, मन पवन पांगोळले, आणि रातिविन मावळले रविशेषी. काय येत सनकाधिक वेडे पिसे झाले. सनकाधिक वेडे पिसे, हां नाही, सनकाधिक वेडे पिसे झाले.
ही ओवी पाहिजे हो.